मकर संक्रांत जवळ आलेली आहे। मकर संक्रांत म्हटलं की त्या अगोदर येते भोगी, आणि भोगी म्हटलं की बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते। चला मग झटपट अशी सोप्या पद्धतीने बनवलेली आपण आज भोगीची भाजी बघूयात। खूप रेसिपी सोपी आहे, झटपट तयार होते आणि अशा पद्धतीने भाजी बनवली तर चवीला भन्नाट लागते। चला रेसिपी बघूयात आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवलेली बरं का। 4 वांगे घेतलेले आहेत, कोथिंबीर, जे भोगीला आपण हरभरे, शेंगदाणे, पेरू, त्यानंतर बोरं, ऊस, अजून बरंच जेवढं काही भोगीसाठी आपण आणत असतो तेवढ्या भाज्या घ्यायच्या कट करून। गाजर असेल तर गाजर सुद्धा घ्यायचं आहे। आता या सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत। एक कांदा घेतलाय। आता भाजीसाठी वाटण बघा, हे वाटण खूप महत्वाचं आहे। थोडेसे शेंगदाणे, तीळ आणि खोबरं बारीक करून घेतलंय। आता हे भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला वाटण बनवायचे। सर्वात अगोदर शेंगदाणे थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। आता बऱ्याच जणांना ही भाजी बनवायला खूप अवघड वाटते किंवा मग लाल तिखट कुट्टा टाकून बनवतात, पण त्या भाजीला एवढी चव येत नाही। अशा पद्धतीने तुम्ही जर वाटण काढून भाजी बनवली तर चवीला खूप छान लागते। शेंगदाणे डाग पडले की त्यामध्ये खोबरं आणि तीळ टाकायचं। तीळ छान फुलेपर्यंत, खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय। वाटण जास्त पण भाजायचं नाहीये। आता वाटण काढून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा कांदा। कांदा पण मस्त भाजू द्यायचा आहे। काळपट रंगाचा न भाजता, लाल रंगाचा न भाजता मध्यम आकाराने कांदा भाजून घ्यायचा आहे। असं थांबून थांबून जरी तुम्ही कांदा भाजला तरीही चालतं बरं का। बघा, जास्त काळाही नाही आणि अगदी तांबूस लाल पण नाहीये, मीडियम कांदा भाजून घेतलेला आहे। चला, आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। खूपच सोपी रेसिपी आहे भोगीच्या भाजीची आणि झटपट तयार होते, चवीला भन्नाट लागते। चला, वाटण अगोदर शेंगदाणे आणि तीळ, खोबरं फिरवून घ्यायचंय। ते बारीक झालं की थोडासा कांदा आपण भाजलेला तो टाकायचा आहे। मिक्सरमध्ये भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि वाटण छान बारीक करून घ्यायचं होईल तेवढं। आता आपण फोडणीसाठी लसणाची तयारी करूयात, म्हणजे लसूण ठेचून घेऊयात। आता इथे वाटण बनवलेलं आहे। लसणाबरोबर अद्रक टाकायची नाहीये, भाजीची चव बिघडू शकते, कारण आपण यामध्ये काळं तिखट वापरणार आहेत आणि अद्रकने थोडंसं बिघडल्यासारखं वाटतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू सुद्धा शकता, पण मला आवडत नाहीये। तर लसूण ठेचून घेतलाय मी। इथे मटण मसाला घेतलाय, तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला घ्या। हे काळं तिखट घेतलंय, आवडीनुसार घरगुती काळं तिखट घ्यायचं आहे। तुम्हाला इथे लाल तिखट वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण मी काळ्या तिखटाची भाजीही बनवत असते आणि काळ्या तिखटाचीच भाजी भोगीची खायला छान लागते। तुम्ही दोन्ही पण वापरू शकतात बरं का। चला, सगळ्यात अगोदर आपण प्रत्येक भाजीला जिरे, मोहरी फोडून घेत असतो। जिरे मोहरी सोबत न टाकता अगोदर मोहरी फुटू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे टाकले की लगेचच आपण ठेचलेला लसूण टाकायचा। लसूण छान तळून घ्यायचा लाल होईपर्यंत। लसूण तळला की त्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर नंतर टाकली तरीही चालतं। आता टाकूयात आपण घेतलेला मसाला। तुम्ही तुमच्या आवडीचा जो मसाला घेतलाय तो टाका। त्यानंतर टाकले काळं तिखट। आता हे छान तेलामध्ये परतलं की लगेच आपण त्यामध्ये वाटण टाकायचं, न वेळ लावता, कारण मसाला जर जास्त तळला तर त्याचा सुगंध निघून जातो। त्यामुळे जास्त वेळ मसाला न तळता लगेचच वाटण टाकायचं। बघा, मस्त काळकुट्ट वाटण तयार झालेलं आहे। वाटण जर व्यवस्थित भाजण्यात आलं की भाजीला कलर खूप छान काळाकुट्ट येतो। आता आपण जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या भोगीच्या भाज्या, त्या सगळ्या या वाटणामध्ये टाकायच्या। छान अशा परतवून घ्यायच्या। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता ह्या छान वाटणामध्ये मिक्स केल्या की 2 ते 3 मिनिटं असं झाकण ठेवायचं। म्हणजे काय होतं, जे वाटण आहे त्याचा फ्लेवर सगळ्या या भाज्यांमध्ये जातो। भाज्या छान वाटणामध्ये अशा मिक्स होतात। आता जेव्हा तेल सुटल या भाज्यांना तेव्हाच त्यामध्ये पाणी घालायचं। पाणी आता आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, पातळ, घट्ट, सुकी, तुम्हाला जशी बनवायची तशी तुम्ही ही भाजी बनवू शकता। आता मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम आकाराची भाजी बनवली होती। आता पूर्ण झाकण न ठेवता अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे त्यावरचं तेल जे आहे ते निघून जाणार नाही आणि मस्त भाजी अशी शिजून घ्यायची। आपली भाजी इथं शिजलेली आहे। चला सर्व करूयात।
तर हा व्हिडिओ एवढा क्लिअर आलेला नाही, कारण माझा हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे थोडासा अंधक आलेला आहे. पण भाजीची रेसिपी खूप योग्य दाखवलेली आहे, म्हणजे न चुकता न बिघडता दाखवलेली. या पद्धतीने करून बघा, नक्कीच तुमची भाजी छान होईल. आता दिसायला ती छान दिसत नाहीये कारण व्हिडिओ क्लिअर आला नव्हता, पण भाजी चवीला खूप छान झालती बरं का. गेल्या वर्षी उशीर झालता मला बनवायला, म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड केला नव्हता. चला, भाजी सर्व केलेली आहे, मस्त झालती. त्यानंतर घेतलेली तीळ गुळ घातलेली बाजरीची भाकर. आता ही तिळगुळ घातलेली बाजरीची भाकरी या भाजीबरोबर इतकी छान लागते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साधी सुद्धा भाकरी घेऊ शकता. चला, सर्व केले, खाऊन बघूयात. खूप छान झालती. नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.